विहिरीत शेवाळं होत असतं तर त्याच्यावर हिरा ड्रीप चालेल का? बघा, तुमच्या विहिरीत जर मोठ्या प्रमाणात शेवाळं होत असेल ना तर हिरा ड्रीप काय कुठलीच ड्रीप त्यावर चालणार नाही. कारण ते शेवाळं तुमचं फिल्टर, जे तुम्ही ड्रीप इरिगेशनला फिल्टर लावाल ते 2-2, 5-5 मिनिटात जर चोकअप करेल तर पुढे पाणी जाणारच नाही. मग ठिबकला पाणी कुठून भेटेल? आणि समजा तुम्ही बिना फिल्टरची तिथे ठिबक करायचा प्रयत्न केला तर हे शेवाळं सर्व तुमच्या ठिबकच्या नळ्यांपर्यंत पोचेल आणि तुमच्या ठिबकच्या नळ्या चोकअप करेल. तर तुमच्या विहिरीत थोडंफार शेवाळं होत असेल तर तुम्ही तिथे हिरा सेमी ऑटोमॅटिक फिल्टर वापरू शकतात. पण जर जास्ती प्रमाणात शेवाळं होत असेल तर तुम्ही तिथे सँड फिल्टरचा उपयोग केला पाहिजे की हिरा सँड फिल्टरमध्ये शेवाळं पूर्णपणे अटकलं जाईल. त्याच्यानंतर ते पाणी साधारण पाणी होईल, ते तुम्ही तुमच्या ठिबक सिंचनला वापरू शकतात. पण सँड फिल्टरनंतर सेकंडरी फिल्टर म्हणजे स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर लावणं सुद्धा कंपल्सरी असतं.